पण पुन्हा एकदा या भाषेमध्ये भेटत आहोत आणि आपण काही इंग्रजी प्रश्नांवरती चर्चा करत आहोत. तर इंग्रजीचा अभ्यास करत असताना मागील भाषेच्या वेळेस आपण काही गोष्टी रिवाइज केल्या होत्या. तर आता त्याच गोष्टी पुन्हा एकदा आपण रिवाइज करणार आहोत. तर बघा, मागील भाषेच्या वेळेस मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं होतं किंवा सर्वात जे महत्व आहे ते ह्या 7-8 घटकांना महत्व आहे. त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी असते, वर्ड पझल्स असतील, लँग्वेज स्टडी आहे, ग्रामर आहे, फॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, क्रिएटिव्ह रायटिंग आहे, रिडिंग स्किल आहे आणि सिम्युलियस. असे 7 ते 8 साधारणपणे टॉपिक्स त्याच्यामध्ये आहेत. आता या टॉपिक्स मध्ये सर्वात महत्वाचा जो टॉपिक आहे तो आहे व्होकॅब्युलरी. ओके आहे. आता हा टॉपिक जर तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्ही निश्चितपणे या इंग्रजीचा जो प्रश्न आहे, इंग्रजीच्या ज्या विविध पर्याय आहेत, प्रश्नांचे विविध पर्याय प्रश्न हे आपल्याला चांगल्या पद्धतीने जर व्होकॅब्युलरीची तयारी असेल तर आपल्याला कळू शकतील आणि लक्षात येऊ शकतील. तर यामध्ये बघा, व्होकॅब्युलरी मध्ये शब्दसंग्रह जेवढा असेल तेवढं तुम्हाला ह्या इंग्रजीच्या प्रश्नांचं प्रॉफिट, आपल्याला मार्कांचे पर्सेंटेजचं प्रॉफिट जे आहे ते आपल्याला म्हणणार आहे. तर मग आता त्याच्यामध्ये आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे तो पॅराग्राफ्स आणि आन्सर्स असा प्रश्न असतो. फॉलोइंग मेसेज and answer the following questions with correct alternative. याच्यामध्ये बघा, diabetes is a type of disease. There are two types of diabetes: insulin dependent and non-insulin dependent. Between 90 to 96% of the estimated 50 to 60 million people in India with diabetes have non-insulin dependent type 2. These forms of diabetes usually begin in adults over the age of 40 and is most common after the age of 55. It is used to call adults onset diabetes. तर बघा, व्होकॅब्युलरीचा प्रश्न म्हणजे सॉरी पॅसेजचा जो प्रश्न असेल, तो पॅराग्राफचा जो प्रश्न असेल तो सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर ज्यावेळेस एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळणार नाही, समजा इन्सुलिन जे आहे हा एक नवीन शब्द आहे विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यानंतर डायबिटीज टाईप ऑफ डिसीज तर त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे डायबिटीज इज अ टाईप ऑफ डिसीज. देर आर 2 टाइप्स ऑफ डायबिटीज. तर आता प्रश्न पहिल्यांदा वाचल्यानंतर प्रश्न सुद्धा जे आपण आहेत ते काय केले पाहिजे, तर वाचले पाहिजे. मग आता प्रश्न वाचतायचे कसे, आपण पॅराग्राफ तर वाचलेला आहे, त्याच्यामध्ये प्रश्न साधारणपणे किती आहेत, तर 5 प्रश्न आहेत. हे 5 प्रश्न आहेत. आता 5 प्रश्न पण तुम्ही वाचून घ्यायचे. असं सांगायचं काही कारण नाही की बाबा आपला वेळ, वी आर वेस्टेड द टाइम रिडिंग, असं आपल्याला काही समजायचं कारण नाही. तर जेव्हा आपण ते पॅराग्राफ आपण 2 वेळेस जरी वाचलं तरी आपल्याला 3 किंवा 4 गोष्टी लक्षात येणार आहे. तर आता त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, डायबिटीज इज अ टाईप ऑफ डिसीज. पहिल्या वाक्यामध्ये दिलेला आहे टाईप ऑफ डिसीज. तुम्ही ह्या प्रश्नाला लगेच इथं टाईप ऑफ डिसीज असं आपण म्हणू शकतो. म्हणजे पहिल्या जे आहे ते 3 असणार आहे टाईप ऑफ डिसीज. पहिल्याच एवढा सोपा पॅराग्राफ ऍक्च्युली नसतो तिथं, परंतु आपल्याला फॉर प्रॅक्टिस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रॅक्टिस इजी क्वेश्चन्स. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सोपे प्रश्नांची तयारी आपण जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. कारण का, तर सोपे प्रश्न जर सोडवले वी कॅन सॉल्व द डिफिकल्ट क्वेश्चन्स. म्हणून डिसीज हे आहे त्याचं काय आहे उत्तर आहे. आता देर आर डॉट टाइप्स ऑफ डायबिटीज. बघा, लगेच इथं उत्तर आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ डायबिटीज, म्हणजे हे त्याचं उत्तर आहे, हे आपल्याला लक्षात येईल. मग आता काही नवीन शब्द आहेत, डायबिटीज, ऍडल्ट, त्याच्यानंतर
used to call order onset diabetes. त्यानंतर common after age 55. तर म्हणजे डिपेंडंट इस्टिमेटेड असे शब्द जे आहेत ते आपण काय करणं गरजेचं आहे. त्या शब्दांची तयारी जर आपण केली तरी आपल्या जर वाचनातून गेलेले असतील तर आपल्याला नक्कीच काय करता येईल. आपल्याला असेच प्रश्न काय करता येतात, सोडवता येतात. तर बघा त्याच्यानंतर ऍडल्ट ऑनसेट डायबिटीज इज मोस्ट कॉमन आफ्टर एज ऑफ. आता ह्याचं सुद्धा उत्तर तिथं दिलेलं आहे. मोस्ट कॉमन आफ्टर this form of diabetes usually begins in adults over the age of 40 and is most common after the age of 55. So, after the age of 55, मग इथं तरी काय केलं आहे तर आपल्याला आफ्टर द एज ऑफ 55 हे आपल्याला हे वाचल्यानंतर हे लक्षात आलं पाहिजे किंवा कळलं पाहिजे. तर म्हणजे ह्या पर्यायामध्ये उत्तर आहे तर 55 आपल्याला तिथं नोट करता येऊ शकतं किंवा लक्षात येऊ शकतं. आता चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द ऍडल्ट फ्रॉम द ऑप्शन्स. आता पुन्हा एकदा प्रश्न काय येतोय, व्होकॅब्युलरी. जेवढं आपण व्होकॅब्युलरी वरती फोकस करू तेवढं आपल्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक ऑप्शन हा लक्षात यायला आपल्याला सोपं जाणार आहे. तर बघा आपल्याला माहिती नॉलेज इज इन 3 वे टू पे अटेन्शन. म्हणजे वर्गामध्ये, क्लासरूम मध्ये किंवा आपल्या तासिकेमध्ये किंवा कुठल्याही केली जर आपण जर लक्षपूर्वक जर ऐकत असलो, लक्षपूर्वक जर श्रवण करत असलो तर आपल्याला ह्या गोष्टी सोप्या जातात किंवा व्होकॅब्युलरी आपल्याला लक्षात राहू शकते किंवा राहते. म्हणून ते जे वाक्य आहे ते पुन्हा एकदा रिपीट करतो. नॉलेज इज इन 3 वी हॅव टू पे अटेन्शन. फक्त आपल्याला लक्ष द्यावं लागतं त्यावेळेस आपल्याला त्या नॉलेजचं काय होतंय तर प्राप्ती आपल्याला होत आहे. मग त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला 7 जे आहे ते 7 टॉपिक आहेत, 7 टॉपिक आहेत. विच आर दिस टॉपिक्स वी आर रिपीटिंग दॅट अँड ऑल्सो vocabulary, word person, language study, grammar, transformation of sentences. म्हणजे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि डिग्री हे सुद्धा आपल्याला शब्द कसे वापरायचे आहेत किंवा काय तर ते कळलं पाहिजे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य आपल्याला कसं ठरवायचं आहे, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं ठरवायचं आहे, बाय कधी वापरायचं आहे, बिगिंग कधी वापरायचं आहे. त्या छोट्या छोट्या कृत्या, छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला हे आणखी सोपं जात आहे. तर क्रिएटिव्ह रायटिंग आहे, रिडिंग स्किल आहे आणि मिसलेनियस आहे. त्याच्यामध्ये क्लॉक आणि गेम्स तास जो आहे तो आपण मागील म्हणजे वेळी काय केलं होतं तर पाहिला होता, म्हणजे क्लॉक आणि गेम्स. तर आता अशा प्रकारे आपण काही प्रश्न आणखी सोडूया. तर बघा आता ह्या प्रश्नांमध्ये या प्रश्नांमध्ये आपण कुठल्या प्रश्नावरती चर्चा करतो तर choose the correct opposite word for adult. म्हणजे adult साठी आपण काय करत होतो त्या प्रश्नावरती चर्चा करत होतो बघा. तर त्याच्यामध्ये ऍडल्ट आता आपल्याला माहित असलं पाहिजे बघा. जर आपण कुठं पाहिलेलं असेल तर बघा फॉर ऍडल्ट काय ते पिक्चर सिनेमाचे वगैरे पोस्टर्स असतात आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं ऍडल्ट. म्हणजे ऍडल्ट शब्दाचा अर्थ जो आहे पॅराग्राफ मध्ये पॅराग्राफ वाचल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात येईल प्रौढ म्हणून आहे. तर मग आता ऍडल्ट शब्दार्थी काय असणार आहे तर तुम्हाला माहिती बालक, चाइल्ड, ठीक आहे ना. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक किती असणार आहे, चौथ्याचं जे उत्तर आहे ते 3 आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे सोपे प्रश्न आपल्याला कळू शकतात किंवा कळतात. तर बघा त्याच्यानंतर आपण चौथ्या प्रश्न 5व्या प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 5. Then what is that question?
that question is find the root word from the given word independent. We have to find out the root word. आपल्याला root word शोधायचा आहे. मग what is the root word? Then we see there are some words and the root words are there. Words and root word. Root words are there. मग आता काय रूट वर्ड्स मध्ये काय मूळ शब्द काय आणि त्या शब्दाला जोडून कुठला शब्द आला. मग आता तिथं आपल्याला कळतंय इंडिपेंडंट म्हणजे काय. डिपेंडंट म्हणजे एखाद्यावरती अवलंबून असते आणि इंडिपेंडंट म्हणजे काय आहे तर पूर्ण म्हणजे स्वातंत्र्य असलेला इंडिपेंडंट. तर बघा आता त्याच्यासाठी इन हा शब्द इथं आलेला आहे. डिपेंडंट हा शब्द मूळ आहे. आता इथं एनचा काहीच संदर्भ नाही, त्याच्यानंतर देनचा काहीच संदर्भ नाही आणि डिपेंडंटचा तर विषयच नाही. मग आपल्याला चुकीचे पर्याय पहिल्यांदा कळले पाहिजे. चुकीचे पर्याय जर आपल्याला कळले वी आर फोकसिंग ऑन द व्होकॅब्युलरी देन नथिंग इज व्हेरी डिफिकल्ट. काहीच डिफिकल्ट नाही. कुठलीही भाषा जर शिकायची झाली आपल्याला तर आपल्याला व्होकॅब्युलरी अतिशय महत्वाची आहे. जेवढे आपण जास्त शब्द त्या भाषेतले आपल्याला माहित असतील तर त्या भाषेमध्ये आपल्याला प्रभुत्व संपादन करायला काही अडचण येत नाही. बघा असंच एकदा बहुभाषिक एक मित्र म्हणजे अकबराच्या दरबारामध्ये तो आला होता. तर ज्यावेळेस त्यांनी आव्हान केलं बिरबलाला आणि अकबराच्या दरबारातील सर्वांना की बा मला साधारणतः 20-25 भाषा बोलता येतात आणि मग 20-25 भाषांपैकी माझी ओरिजिनल भाषा कुठली आहे. तर त्यांनी असं आवाहन केल्यानंतर मग बिरबलाने एक शक्कल लढवली. बिरबल ज्यावेळेस तो झोपल्यानंतर पहाटे बिरबल त्याच्याकडे गेला आणि त्याच्या अंगावरती पाणी शिंपडल्यानंतर तो पहाटे मात्र त्याच्या मांडीमध्ये बोलला. म्हणजे किती पण भाषा लक्षात असल्या बोलता येत असल्या तर व्होकॅब्युलरीवर जर आपलं फोकसिंग असेल तर मात्र आपल्याला म्हणजे त्याच्यातून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी कुठल्या भाषेतील आढळली तर आपल्या माहितीतल्या आढळते. म्हणून इंग्रजीमध्ये जर आपण तेवढे शब्द जास्त पाठ केले तर मात्र आपल्याला इंग्रजी सुद्धा व्होकॅब्युलरीवर आपल्याला खूप संपादन करतात येईल. मग आता बघा वर्ड्स आपण या ठिकाणी होतो वर्ड्स आणि रूट वर्ड्स. आता काही रूट वर्ड्स तुम्हाला सांगणार आहे. मग आता बघा त्याच्यामध्ये काय आहे. मग आता ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह सॉरी आता हे वर्ड्स आणि इथे इनऍक्टिव्ह पाहिजे आणि इथं नुसतं ऍक्टिव्ह पाहिजे. तर बघा म्हणजे हा रूट वर्ड आहे आणि हा जो आहे तो शब्द आहे इनऍक्टिव्ह. त्याच्यानंतर बघा व्हिजिबल आणि इनव्हिजिबल हा वर्ड आहे इनव्हिजिबल आणि रूट वर्ड जो आहे तो व्हिजिबल आहे. म्हणजे अशा काही शब्दांची जर आपण विद्यार्थ्यांना जर नोंदणी करायला सांगितली if they are listing these all types of words then it is very easy to remind them to all students. तर बघा त्याच्यामध्ये काय व्हिजिबल इनव्हिजिबल हा शब्द आपण लिहिलेला आहे. त्याच्यानंतर सेक्युअर रूट वर्ड आहे सेक्युअर आणि काय झालाय त्याला इनसिक्युअर असा शब्द झालेला आहे. पाहूया आपण अशी 7-8 उदाहरणं साधारणपणे पाहूया. बघा फ्लेक्झिबल हा. त्याच्यामध्ये आणखी जर तुला जायचं म्हणलं तर बघा क्युरेबल आणि क्युरेबल त्याच्यामध्ये आणखीन काही शब्द आहेत बघा. टेक प्लांट इन प्लांट
टेक, त्याच्यामध्ये इनटेक आणि प्लांट, प्लांट, इम्प्लांट. जर अशा प्रकारे काही शब्दांची जर आपण ह्याच्यामध्ये जास्त टीप जाण्याची गरज नाही, जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही, परंतु साधारणपणे असे जर रूट वर्ड्स 50 एक तयार झाले, आपण 50 एक जर रूट वर्ड्स तयार केले तर आपल्याला 50 एक नवीन शब्दांचा साठा आपल्या, आणि हे असं नाहीये की हे रूट वर्ड्स मध्येच आपल्याला वी आर गेटिंग दिस इन रूट वर्ड्स ओनली, पण हे इतर ठिकाणी पण वापरायला आपल्याला मिळू शकते किंवा त्याचा अर्थ कळायला आपल्याला मदत होऊ शकेल. म्हणजे हे दुसरीकडे सुद्धा आपल्याला उपयोगी पडू शकतात. असं काही नाही की वर्ड्स आपल्याला. तर पाहूया आता ह्याच्यामध्ये आता 6व्या प्रश्नाकडे आपण बोलूया. आता 6वा प्रश्न काय आहे तर बघा काय बेस आहे, पझल बेस क्वेश्चन आहे. हा 6वा जो प्रश्न आहे तो पझल बेस आहे. मग आता ह्याच्यामध्ये व्हॉट इज इम्पॉर्टंट, अगेन vocabulary is important here. बघा इथे तुला लेटर मेक 5 words in the puzzle. 5 मिनिट शब्द बनवण्यासाठी आता किती शब्द वापरावा लागते हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता बघा आपण प्रत्येक शब्द टाकून बघूया की असा शब्द कुठेही वाचला नाही, येणार नाही. त्यानंतर JEE एखाद्याचं आडनाव असू शकतं गाडी, परंतु तो आडनाव येणार नाही. JPE गॅप असू शकतोय, त्याच्यानंतर GATE हे टी सुद्धा असू शकतोय. मग आपण टी सगळीकडे टाकून बघूया. GOAT इथं सुद्धा टी बसतोय, EAT इथं पण टी बसतोय आणि इथं पण टी बसतोय. बरं, मग आता GAEP असा शब्द होऊ शकत नाही, हा शब्द होऊ शकत नाही, म्हणून उत्तर काय असणार आहे GATE आणि GOAT असं मग आन्सर जे आहे तर टी असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला पझल हे सुद्धा आपल्याला vocabulary based questions, these all questions are vocabulary question basic questions. These all questions are vocabulary based questions. त्याच्याशिवाय ह्याच्यामध्ये काहीच नाही. मग आता आपल्याला ह्या गोष्टींचा जर एखाद्या विद्यार्थ्याला सराव करायचा असला, इफ वन इज want to practice these type of questions, मग जास्तीचे प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यांनी प्रश्न तयार करायचे. he should answer questions, he should do questions. म्हणजे ते प्रश्न तयार करायचे. तर मग प्रश्न कसे तयार करायचे, मग आता तुम्ही 5 शब्द घेऊ शकता. काय शब्द घेऊ शकता? सायकल घ्या, त्याच्यानंतर घ्या 20 घ्या, इथं पण वाय आहे, इथं पण वाय आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द घ्या, अजून तुम्ही समजा घेऊ शकता, काय घेऊ शकता? टेबल घ्या, विंडो घ्या, 30 घ्या, टेबल विंडो आणि त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे तो 30. मग THIRTY 30 असा जर शब्द घेतला तुम्ही तर बघा तुम्ही हेच पझल जे आहे ते करू शकताय तयार. कसं पझल तयार करू शकताय? मग आता त्याच्यामध्ये बघा CYCLE काढायचं. त्याच्यानंतर आता बघा पुढचं काय 20 तयार करताना काय तयार करू शकतोय आपण? TW इथं ई काढायचा नाही, TWEN त्याच्यानंतर टी आणि त्याच्यानंतर इथला वाय जरी नाही काढला तरी चालेल, तर किंवा आपण काढूया. मग इथं काय तयार करता येईल? THIRT परत तिथला जो वाय तो डॉट करून जरी ठेवलं तरी आपल्याला अशा पद्धतीने vocabulary टाईप आपल्याला असा प्रश्न तयार करता येईल. जर आपल्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे जर प्रश्न तयार केले तर त्याला एक स्किल येणार आहे. स्किल, मग त्या स्किल मधून काय होणार आहे? त्याला क्वेश्चन पण तयार करता येणार आहे आणि त्याला आन्सर पण शोधता येणार आहे. मग आता ते विद्यार्थ्यांनी काय करायचं?
5 विद्यार्थ्यांचा जर आपण वर्गात गट केला तर ह्या 5 विद्यार्थ्यांनी दुसऱ्या 5 विद्यार्थ्यांना हे असे 25 किंवा 20 किंवा 25 प्रश्न तयार करून त्यांना द्यायचे आहेत आणि दुसऱ्या 5 किंवा विद्यार्थ्यांनी त्यांच्या गटातले 20 किंवा 25 क्वेश्चन तयार करून ह्या गटाला द्यायचे आहेत. मग आता कुठला गट जो काय होणार आहे त्याच्यातून किंवा कुठल्या गटाला पर्सेंटेज जास्त पडतील, कुठल्या गटाला जास्त मार्क्स मिळतील हे आपल्याला ह्याच्यातून काय करता येईल, शोधता येईल आणि त्याची प्रॅक्टिस सुद्धा होईल. आणि आपल्याला प्रश्न पेढीतून असे प्रश्न त्यांना देण्यापेक्षा त्यांच्याकडून आपल्याला प्रश्न पेढीतून असे काही प्रश्न येणार आहेत. म्हणजे हा 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर असं शब्दात येऊ शकते किंवा काढता येऊ शकते आणि या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करून आपल्याला ते येऊ शकते. तर पुढे पाहूया आपण 7वा जो प्रश्न आहे. 7व्या प्रश्नामध्ये तर आता त्याच्यामध्ये 7व्या प्रश्नामध्ये काय करायचं आता आपल्याला बघा, हे प्रश्न जे आहेत ते पार्ट ऑफ स्पीच ह्याच्यावरती आधारित आहेत. आता पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपण इथे घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, नाउन आहे, त्यानंतर प्रोनाउन आहे, त्यानंतर काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे, त्यानंतर वर्ब आहे आणि त्याच्यानंतर काय आहे इंटरजेक्शन आहे, इंटरजेक्शन, त्यानंतर कंजक्शन आहे, कंजक्शन आहे, त्याच्यानंतर अजून काय आहे प्रिपोजिशन्स आहे, प्रिपोजिशन्स आहे. म्हणजे आता ह्या 7-8 गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. प्रिपोजिशन्स, कंजक्शन, इंटरजेक्शन आणि एक्सप्लेनेशन एक आहे त्याच्यामध्ये, एक्सप्लेनेटरी सेंटेन्सेस एक आहे, एक्सप्लेनेटरी सेंटेन्सेस. म्हणजे आता त्याच्यामध्ये काय करतात, नाउनची माहिती आपल्याला, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, आता हे बेसिक हिस्ट्री झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय जास्त करण्याची गरज नाही. पण वर्ब मध्ये पास्ट टेन्स आणि पास्ट टेन्स नंतर थर्ड फॉर्म ह्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या महत्वाच्या आहेत. मग थर्ड फॉर्म कधी वापरायचं, पास्ट टेन्स कधी वापरायचा आहे आणि वर्ब कधी वापरायचा आहे ह्याची सुद्धा कल्पना आपल्याला त्याच्यामध्ये त्यांना देता येईल. परंतु इथला जो प्रश्न आहे तो अतिशय सोपा प्रश्न आहे. विच पार्ट ऑफ स्पीच डज द अंडरलाईन वर्ड बिलॉंग टू इन द फॉलोइंग सेंटेन्स. काही विद्यार्थ्यांना प्रश्न कळायला अर्थ येत नाही. अशा वेळेस काय केलं पाहिजे तर वी हॅव टू रीड द क्वेश्चन अनदर टाइम, दुसऱ्या वेळेस प्रश्न वाचायचा आहे आणि नंतर विच पार्ट ऑफ स्पीच डज द अंडरलाईन वर्ड बिलॉंग टू इन द फॉलोइंग सेंटेन्स. हा जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे तो कुठल्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये येतो आहे असं त्याने आपल्याला विचारणार. मग आता इथं जर आपण थोडी लिस्ट केली, प्रेपोजिशनची लिस्ट केली, प्रोनाउनची जर थोडी लिस्ट केली, इंटरजेक्शनची जर थोडी लिस्ट केली तर मग आपल्याला हा प्रश्न कळायला अवघड जाणार नाही. म्हणजे थोडस ते वेगळा प्रयत्न विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर आपण प्रयोग केलं तर आपण निश्चित लवकर जाणार नाही. प्रभाव बरोबर तर लवकर जाणारच आहोत, परंतु एक वेगळ्या पद्धतीने जर प्रयत्न केला, प्रोनाउन्स समजा एक 20 प्रोनाउन्सची यादी असेल ती जर विद्यार्थ्यांनी केली, प्रेपोजिशनची 20 प्रेपोजिशनची यादी, कंजक्शनची जर यादी जर असेल आपल्याकडे तर आपल्याला नक्की करणार आहे ह्या सगळ्या जे उत्तर आहे ते इंटरजेक्शन आहे आणि अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे तो इंटरजेक्शन आहे. उद्गार वाचक आहे, इथं उद्गार चिन्ह आलेलं आहे आणि म्हणून हा प्रश्न उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 असणार आहे. परंतु हे थोडीशी नंतर केल्यानंतर आपल्याला सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर आता अशा प्रकारचे जे प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला खूप म्हणजे सोपे जाऊ शकतात जर अशा पद्धतीने आपण जर वेगळ्या पद्धतीने जर त्याचा अभ्यास केला तर. मात्र त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे. 8व्या प्रश्नामध्ये बघा, फाइंड द रॉंग वर्ड युज्ड इन द सेंटेन्सेस. आता कुठला शब्द त्यांनी रॉंग वापरलेला आहे तर हा त्यांनी आपल्याला काय केलं आहे तर विचारलं आहे. मग आता रॉंग शब्द कुठला आहे, आता हे सेंटेन्स जर आपण दोनदा व्यवस्थित जर वाचलं तर आपल्याला निश्चितपणे लगेच कळेल त्याच्यामध्ये रॉंग सेंटेन्स, रॉंग जे आहे तो वर्ड कुठला आहे, रॉंग वर्ड कुठला आहे. बघा
ही कुड नॉट कम्प्लिटेड. इथं सुद्धा काय केलं त्यांनी ईडी वापरलाय आणि इथं सुद्धा काय केलं त्यांनी पास्ट टेन्स वापरलाय. म्हणजे इथं पास्ट टेन्स आहे आणि इथं जे हे मोडला घेतलेलं आहे इथं सुद्धा पास्ट टेन्स आहे. आता एकाच वाक्यात दोनदा पास्ट टेन्स वापरायला पाहिजे का, गरज आहे का, म्हणून नाही. तर म्हणून मग हे कम्प्लिटेड हे शब्द आहे किंवा तो पर्याय तिथला बरोबर आहे. मग आता इथं असे जर या प्रश्नातून जर लिस्टिंग करायचं झालं तर मग आता ह्या प्रश्नाच्या लिस्टिंगसाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर वर्ब आणि पास्ट टेन्स करणं गरजेचं आहे. बघा आता ज्या विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे त्यांना थोडस वाटणार आहे किंवा आपल्याला हे करण्याची गरज नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जर केलेलं आहे तर 20-22 दिवसांमध्ये साधारणपणे जर वर्ब पास्ट टेन्स एक 50 एकच वर्ब पास्ट टेन्स पाठ केली तर बघा पुटचा पास्ट टेन्स जो आहे तो पुट आहे, कटचा पास्ट टेन्स जो आहे तो कट आहे, रीडचा पास्ट टेन्स जो आहे तो रीड आहे आणि त्याचा तो उच्चार आहे तो रेड आहे. म्हणजे हे एक्सेप्शन्स बघा, एक्सेप्शन्स जे आहेत ते जर आपण करून ठेवले तर निश्चित आपल्याला वर्ब पास्ट टेन्स सुद्धा पुन्हा एकदा सोपं जाणार आहे. आणि सगळा प्रश्न जो आहे तो व्होकॅब्युलरी जवळ व्होकॅब्युलरी बेस्ड जे लँग्वेज आहे किंवा व्होकॅब्युलरी बेस्ड शब्दसंग्रह आधारित जी भाषा आहे ती शिकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी व्होकॅब्युलरीला पुन्हा एकदा महत्वाचं स्थान आपल्याला इथे देता येईल. मग आता कम्प्लिटेड मग आता वर्ब पास्ट टेन्स जर आपल्याला माहित असतं तर प्रत्यक्षाने आपल्याला लगेच त्या प्रश्न फक्त 2 आहे हे आपल्याला साधून येईल आणि त्या सरावासाठी आपल्याला निश्चित ह्या वर्ब पास्ट टेन्स आपण रिमेंड करणं गरजेचं आहे. तर त्यानंतर क्लोज द डोर. क्लोज द डोर याच्यामध्ये जर आता चूज द करेक्ट टाइप ऑफ सेंटेन्सेस आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, मग करेक्ट टाइप कुठलं जे सेंटेन्सेस आहे. आता बघा आपण आता हे एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस पाहिले, सेंटेन्स पाहिलं. आता स्टेटमेंट म्हणजे विधान आहे, त्यानंतर इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे. मग आता ह्याच्यामध्ये आता काय करणं गरजेचं आहे, वी हॅव टू चूज सम इन पुस्तकामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे तर एक साधारणपणे 10 प्रश्नार्थी वाक्यांना आपण पुन्हा केल्या पाहिजे. त्याच्यानंतर 10 स्टेटमेंट आहेत त्यांना आपण काय केलं पाहिजे, पुन्हा केल्या पाहिजे. एक्सक्लेमेटरी चिन्ह ज्या ठिकाणी एक्सक्लेमेटरी चिन्ह आलेलं आहे अशा प्रकारचं चिन्ह ते आपल्याला सोपं जातं किंवा लक्षात येतं की बाबा हे वाक्य जे आहे ते एक्सक्लेमेटरी वाक्य आहे. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सुद्धा त्या पद्धतीने म्हणजे आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य नेहमी कशाचे सुरू होतं, वर्बने सुरू होतं. ही खूण आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस जवळजवळ बरेच सेंटेन्स जे आहेत हे वर्बने सुरू होतात. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काय असतंय तर उद्गारवाचक चिन्ह असते, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स वर्बने सुरू होते, इंट्रोगेटिव्ह मध्ये प्रश्नचिन्ह असते आणि स्टेटमेंट मध्ये साधं वाक्य केलेलं असते. म्हणजे आपल्याला हे 4ही गोष्टी समजा 3ही गोष्टी जर कळल्या, इम्पेरेटिव्ह कळलं, एक्सक्लेमेटरी कळलं आणि इंट्रोगेटिव्ह जर कळलं तर खाली राहिलेलं जे विधान आहे ते स्टेटमेंट असणार आहे. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पुस्तकात तुम्ही पुन्हा करू शकता की बाबा हे वाक्य जे आहे तुम्ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस साठी तुम्ही स्टार वापरा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस साठी तुम्ही एक सर्कल वापरा, त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी तुम्ही एक स्क्वेअर करा, एक बॉक्स करा. म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की बाबा हे आपण जे सारखी कोडिंग जे केलेलं आहे तर अशा प्रकारे केलेलं आहे. आणि स्टेटमेंट साठी तुम्ही आणखी दुसरा काहीतरी हॅश वापरा. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर एक क्लुप्त्यांच्या आधारे किंवा एक आयडियाच्या आधारे तुम्हाला तो अभ्यास करणं काय जाणार आहे, सोबत जाणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो.
किंवा ह्या प्रश्नाचं काय करू शकतो आपण, आणखी चांगल्या प्रकारे तयारी ही करू शकतो. तर आता बघा त्याच्यामध्ये आणखी आता काय करता येईल, तर 10व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. ऍड द रिलेटेड प्रोनाउन टू कम्प्लीट लिस्ट. म्हणजे बघा परत ज्यावेळेस आपण एक आयडिया आणि त्याच्या आधारे आपण जाणार आहोत त्यावेळेस काय होणार आहे, तर त्यावेळेस आपल्याला सगळा अभ्यास काय होणार आहे तर सोपा होणार आहे. मग आता बघा प्रोनाउनचं जर लिस्ट त्यांनी इथं सांगितलेलं आहे, प्रोनाउनची लिस्ट. मग आता ऍड द रिलेटेड प्रोनाउन टू कम्प्लीट लिस्ट म्हणजे आता इथं हे सगळे तिन्ही पण प्रोनाउन्स दिलेले आहेत. आय, मी, माय सेल्फ, अस, वी, अवर, माय. म्हणजे पुन्हा एकदा ह्या लिस्टिंग मधून आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट आन्सर शोधायचं आहे. आय, मी, आय या शब्दाचा अर्थ मी होतोय आणि मी या शब्दाचा अर्थ होतोय मला. माय सेल्फ मला स्वतःला, आणि सगळे जे आहेत ते माझ्या स्वतःशी किंवा माझ्या बरोबर म्हणजे रिलेटेड आहे. म्हणून बघा आम्ही इथं हे येणार नाही, आमचे येणार नाही, अस म्हणजे आपल्याला हे येणार नाही. परंतु माइंड इथं परत एकदा माझे ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला ठळक जर माहित असला तर आपण सांगू शकतो की बाबा इथं माइंड हे उत्तर येणार आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर माइंड असणार आहे. म्हणजे इथं परत लिस्टिंगला महत्व काय झालेलं आहे तर आलेलं आहे. आता यानंतर बघा 11वा प्रश्न, चूज द वर्ड करेक्ट स्पेलिंग ऑफ गिवन ऍडजेक्टिव्ह. बघा आपण पार्ट ऑफ स्पीच मगाशी पाहिलेली होती. मग आता त्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये मग आता पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण नाउन थोडं बेसिक झालं, प्रोनाउन त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह आणि त्याच्यानंतर वर्ड. आता बघा ह्याच्यामध्ये जर आपल्याकडे काही ऍडजेक्टिव्हचा जर साठा असला किंवा जर साधारणपणे 100 ऍडजेक्टिव्ह जर आपण बऱ्यापैकी जर करून ठेवलेले असले तर आपल्याला ह्याच्यामध्ये लेवलचं स्पेलिंग कळणार आहे. बघा आता त्या ठिकाणी कसं स्पेलिंग लिहिलंय, काल येईल केलेली कलावर म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने दुसरे जे आहेत ते स्पेलिंग दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये राईटची स्पेलिंग आहे, नीटची स्पेलिंग आहे, तर क्लेवर असं आपल्याला शोधता येईल. पण कधीही शक्य असेल तर आपल्याला जर आपल्याकडे मुलांना सोप्या साठा असेल तर. आता बघा त्याच्यानंतर 12व्या प्रश्नाकडे जर आपण गेलो तर बघा चूज द करेक्ट मॉडेल ऑफ डिलिव्हरी टू शो परमिशन डॉट आय यूज युअर मोबाईल फोन फॉर अ मिनिट. बघा नीड आय यूज युअर मोबाईल फोन, कॅन आय यूज, विल आय यूज आणि माइट आय यूज युअर मोबाईल फोन. मग आता हा प्रश्न सोडवताना तुम्ही काय केलं पाहिजे, मॉडेल ऑफ डिलिव्हरी जे आहे त्या मॉडेल ऑफ डिलिव्हरी ज्या आहे तर त्या मॉडेल ऑफ डिलिव्हरीचा सराव जो आहे तो तुम्ही करणं गरजेचं आहे. मग आता त्याच्यामध्ये काय ऍड, इज, आर मॉडेल ऑफ डिलिव्हरी सहाय्यकारी क्रियापदे. मग आता त्याच्यामध्ये काय हॅव, हॅड, वॉज, वेअर, शॅल, विल. आपण त्यांना चुकीची रूप सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर कॅन, वुड, माईट म्हणजे त्यानंतर अशा प्रकारचे खूप सारे जर टुबीचे किंवा मॉडेल ऑफ डिलिव्हरी जे आहे सहाय्यकारी क्रियापद जे आहेत ती जर आपण घेतली, आता काही त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स मधले आहेत, काही त्याच्यामध्ये पास्ट टेन्स मधले आहेत, काही त्याच्यामध्ये
फ्युचर टेन्स मध्ये आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आता कॅन बघा तुम्ही आता वर्गात येताना जर आपण परमिशन काढायची असतील तर आपण तिथं मे वापरतो. म्हणजे मे आपल्याला काय करताय, परमिशन दाखवते, परमिशन दाखवते. आता कॅन काय करतोय, आपल्याला ऍबिलिटी दाखवते, ऍबिलिटी दाखवते. त्याच्यानंतर असे ह्या म्हणजे काय आपण म्हणतो विल काय दाखवतोय, आपल्याला निश्चिती दाखवते, निश्चित एखादी गोष्ट आपण निश्चित करणार आहोत किंवा अशा गोष्टी आपल्याला हे जो अर्थांचा टेबल आहे, मिनिंग टेबल जो आहे, मॉडल ऑक्झिलरी मिनिंग टेबल जर आपण आपल्या म्हणजे बरोबर ठेवला किंवा टूल्स म्हणून जर आपण जर वापरला तर आपल्याला हे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला निश्चित सोडवून काय करणार आहे, सोपं जाणार आहे. बघा, कॅन आय यूज युअर मोबाईल फोन फॉर अ मिनिट, मी तुझा एक शकतो का थोड्या वेळ तुझा एक मिनिट तुझा फोन जो आहे तो मी वापरू शकतो का, ह्या अशा प्रकारे त्या प्रश्नाचं जे आहे ते आपल्याला उत्तर देता येईल किंवा लक्षात येईल की कॅन हे वापरलं जाते. ची गरज नाही, तर माइंडची गरज नाही, नीडची गरज नाही. म्हणजे बोर्डचा जो टप्पा आहे तो आपण जर व्यवस्थित करून ठेवला तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सापडणार आहे. त्याच्यानंतर बघा आता मॅच द पेअर्स गिव्हन बिलो. आता बघा हा प्रश्न जो आहे तो आपल्याला दोन्हीकडे पण उपयोगाला येतो. आता आपण पाहिलं होतं, आता काय पाहिलं होतं तर मॉडेल ऑफ चुकीची रुपयाची पाहिली होती आणि त्याच्यामध्ये रुपये आणि त्याच्यामध्ये आता परत प्लस जे आहे काय झालेलं आहे तर डायरेक्ट स्पीच आहे. डायरेक्ट स्पीच आपण ह्याला मराठी विकासे प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन. म्हणजे आपण ज्यावेळेस तिथल्या तरी अप्रत्यक्ष कथन, इनडायरेक्ट स्पीच. ज्यावेळेस एखादी गोष्ट बघा महत्वाचा म्हणजे काही गोष्टी कशा असतात तर बघा आता एक आठवलेली मला छोटी गोष्ट सांगतो किंवा एक छोटा क्लू सांगतो. तर बघा आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स जर करता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर बघा क्रियापदाला ईएस प्रत्यय लागतो. He goes. He goes. It lays. He eats. म्हणजे आता इथं तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे काय येते तर एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट केलेली आहे आणि मग ती आपण जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीला जर सांगत असलो तर त्या वेळेस क्रियापदाला ईएस प्रत्यय लागतो. म्हणजे इथं आपण आता जे मागे एक वाक्य पाहिलं तर त्या वाक्यामध्ये कुठलं वर्ब वापरला जाईल किंवा कुठला टेन्स वापरला जाईल त्यासाठी आपल्याला ते गरजेचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इथे आपल्याला सांगायचं जर झालं तर बघा मॉड्यूल रिपीटचे रूप डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला इथं किती दिलं आहे बघा ऍड इज. पण ज्यावेळेस आपण ह्याचं सुद्धा ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचचं आपल्याकडे जंत्री पाहिजे. जर जंत्री असेल आपल्याकडे लिस्टिंग असेल तर आपल्याला हे प्रश्न सोपे जाणार आहे. मग आता बघा अँड इज जे आहे ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होणार आहे, वॉज होणार आहे. त्यानंतर हॅव हॅव जे आहे ते हॅड होणार आहे. त्यानंतर शॅल विल जे आहे ते वुड होणार आहे आणि कॅन जे आहे ते कुड होणार आहे. मग आता हे जर आपल्या लक्षात असेल की जर आपल्याकडे रिवाइज केलेली असेल, आपण ही लिस्टिंग जर रिवाइज केलेली असेल तर मग बघा एकाच ठिकाणी त्यांनी 4 प्रश्न विचारलेले आहेत. मग आता लीज अँड लीज त्याच्यासाठी काय केलंय तर सी. मग आता तिसरा पर्याय. त्यानंतर हॅव साठी काय वापरलेलं आहे डी. म्हणजे हा पर्याय जो आहे तो आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे, लक्षात आणणं गरजेचं आहे. परंतु इथं बघा आता इथं 4B इथं सुद्धा 4B आहे.
त्याच्यानंतर आता बघा काही पर्याय असे साम्य असणारे सुद्धा असतात. आता बघा इथं टू बी त्यानंतर टू बी असं पण इथं आहे, पण तरी सुद्धा आपल्याला कुठलाही जर एक पर्याय जर दिसला तर आपलं उत्तर चुकू शकतंय. म्हणून आपल्याला सगळे पर्याय जे आहेत ते पडताळून बघणं गरजेचं आहे आणि सगळे पर्याय पडताळून बघितल्यानंतर आपल्याला उत्तर नोंदवणं गरजेचं आहे. पण यासाठी पुन्हा एकदा मी रिमाइंड करतोय, मॉडेल ऑफ स्पीच डायरेक्ट स्पीच हे आपल्याला असं करायचं नाही की एकच सगळं करायचं. तर काय करायचंय, तर आपल्याला लर्निंग चालू असताना आपल्याला कुठल्या कुठल्या कोड लागतो वाटतात किंवा टुबीचे कुठले आहेत किंवा कुठलं कुठलं सांगितलं झालं, वर्ड पास्ट टेन्स कुठला सांगितलं, सिंग्युलर काय सांगितलंय, हे एका एका पानावरती जर आपण करून ठेवलं तर आपल्याला ते आता म्हणजे सोपं जातं आणि लगेच आपण वाचून रिवाइज करून आपल्याला जाता येतं. डायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला वाटते, आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये नेत असताना काय करायचं आहे हे जर आपल्याला कळलं किंवा जर आपला आपण तर मी काही डायरेक्ट स्पीच आणि काही इनडायरेक्ट स्पीच आपण तुम्हाला देणार आहे ज्या गरजेच्या आहेत त्या गोष्टी. तर ही जंत्री असणं आपल्याकडे गरजेचं आहे आणि हे छोटे छोटे क्लूज जे आहेत ES वगैरे त्या गोष्टी पास्ट टेन्स कुठला जमतोय कुठला नाही जमत, कट शर्ट फूड अशा पद्धतीने आपण जर अभ्यास केला तर निश्चित आपल्याला हे सोपं जात आहे आणि कव्हर होऊ शकतंय. तर आता बघा साधारणपणे कव्हर करण्यासाठी म्हणजे लिस्टिंग आपल्याकडे जरी नसते तरी सुद्धा आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जेवढं कव्हर करता येते किंवा जेवढं लक्षात लिहून म्हणजे वाचता येते किंवा आपण रिवाइज करू शकतो तर तेवढं रिवाइज करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आता एखादा टॉपिक आपण घेऊया आणि त्या टॉपिक विषयी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय. आपण इथं पॅसिव्ह व्हॉइस जर आपण घेतलं, आता आपण पॅसिव्ह व्हॉइस घेऊया. पॅसिव्ह व्हॉइस आणि ऍक्टिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस ह्या गोष्टी जर आपण कव्हर केला आता तर आता बघा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर सिंपल प्रेझेंट मधला जर म्हणजे एखादं वाक्य असलं सिंपल प्रेझेंट, आता सिंपल प्रेझेंट मध्ये आताच आपण सिंपल प्रेझेंट मधलं एक वाक्य पाहिजे. मग आता सिंपल प्रेझेंट मधलं जर वाक्य असेल तर ते कसं होतंय किंवा कसं ऍक्टिव्ह मध्ये कसं होतंय आणि पॅसिव्ह मध्ये कसं होतंय. आता बघा ऍक्टिव्ह मध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह या टॉपिक वरती जर आपण जास्त चर्चा जर केली तर बघा सिंपल प्रेझेंट मध्ये काय असतंय, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब, वर्बचं फर्स्ट फॉर्म म्हणजे पहिलं रूप अधिक ऑब्जेक्ट. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं जर आपल्याला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह जर करायचं असलं तर तिथं काय करावं लागतं बघा, बाय वापरावं लागतं आणि काय काय करावं लागतं, ऑब्जेक्ट प्लस इज एन ऑर. ऑब्जेक्ट आता आपण उदाहरण केलं जाणार नाही, ऑब्जेक्ट प्लस इज एन आणि आर, त्याच्यानंतर प्लस प्लस काय केलं होतंय तर बघा वर्बचं थर्ड फॉर्म, वर्ब थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता बघा जर सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं जर असं एखादं वाक्य असेल तर इथं काय वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे म्हणजे पहिलं रूप आहे आणि इथं वर्बचं जे आहे ते थर्ड फॉर्म आहे, त्याच्यानंतर बाय आहे आणि त्याच्यानंतर काय आहे सब्जेक्ट आहे. म्हणजे असं वाक्य आपल्याला सिंपल प्रेझेंट मधून ऍक्टिव्ह मधून आपल्याला पॅसिव्ह जर करायचं असेल सिंपल प्रेझेंट मधलं वाक्य तर हा स्ट्रक्चर हा साचा हे मोड आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग आता काय करायचंय, जीविका रिस्पेक्टेड यू हिटलर बघा इन्स्पेक्टर. आता हे कसलं वाक्य आहे, सिंपल पास्ट मधलं वाक्य, हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं नाही, परंतु तरी सुद्धा आपण हे उत्तर पाहूया. मग आता काय बघा, एव्हरी प्लॅन विल बी इन्स्पेक्टेड बाय जीविका, विल बी इथं तरी काय केलंय फ्युचर केलं, फ्युचर.
त्याच्यानंतर बघा एव्हरी प्लांट इन्स्पेक्टेड जीविका, इथं त्यांनी बाय वापरलेलं नाही म्हणून हे उत्तर नक्की नाही. एव्हरी प्लांट इज इन्स्पेक्टेड, इथं काय केलं त्यांनी, काय वापरलेलं, इज वापरलेलं. मग इथं जीविका इन्स्पेक्टेड हा सिंपल पास्ट आहे, मग त्याचं काय झालंय वाक्य, एव्हरी प्लांट वॉज इन्स्पेक्टेड बाय जीविका, म्हणजे हे करेक्ट वाक्य जे आहे. तर 1 नंबर जे वाक्य आहे ते करेक्ट आहे. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करायचं असेल तर आपण हे सांगितलेलं आहे. मग आता दुसरं जर वाक्य आपण घेतलं, समजा आपण प्रेझेंट कंटिन्युअस मधलं एखादं वाक्य, आता प्रेझेंट कंटिन्युअस मधलं जर एखादं वाक्य झालं आणि ते जर आपल्याला करायचं चाललं तर ते कसं करायचं आता बघा. प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस मधलं ऍक्टिव्ह पहिल्यांदा आपण पाहूयात, ऍक्टिव्ह आणि त्याच्यानंतर पाहूयात पॅसिव्ह. आता प्रेझेंट कंटिन्युअस मधली जर वाक्याची रचना असेल तर आता ती बघा कशी आहे. सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस व्ही आय एन जी आणि प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस व्ही आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे आता प्रेझेंट कंटिन्युअस, सब्जेक्ट पहिल्यांदा, त्याच्यानंतर इज एम आर, त्याच्यानंतर व्ही आय एन जी म्हणजे काय, बरोबर आय एन जी प्रत्यय, आणि नंतर काय ऑब्जेक्ट जे आहे ते आहे. आता बघा पॅसिव्ह व्हॉइस मधली जी रचना असेल मग ती कशी असणार आहे, ऑब्जेक्ट प्लस इज एम आर, ऑब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस त्याच्यानंतर बाय पण कुठेतरी येणार आहे आता, तर मग काय बीइंग प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस बी प्लस वर्बचा थर्ड फॉर्म आणि प्लस काय येणार आहे, त्याच्यानंतर बाय येणार आहे आणि नंतर सब्जेक्ट येणार आहे बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजे ज्यावेळेस आता बघा नेहमी पॅसिव्ह मध्ये काय होतंय, सब्जेक्ट जे आहे ते इकडे जात आहे लास्टला, हे सब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट जे आहे ते कुठे येतंय फर्स्टला. मग त्याच्यानंतर इज एम आर हे तसंच आहे. त्याच्यानंतर बी आय एन जी, वर्बला आय एन जी प्रत्यय आहे, इथं बी आहे आणि वर्बचं थर्ड फॉर्म आहे. आणि त्याच्यानंतर बाय हा एक पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नक्की असतो. हे वाक्य जे आहे ते ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं आहे का पॅसिव्ह व्हॉइस मधलं आहे, हा एवढा सोपा प्रश्न काही विचारला जात नाही. परंतु बाय जे आहे ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मस्ट म्हणजे असतच, आणि नंतर लास्टला सब्जेक्ट. अशा प्रकारे आपल्याला हे प्रेझेंट कंटिन्युअस जे वाक्य आहे ते आपल्याला ही वाक्याची मदत तुम्हाला गरजेचे असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि या सब्जेक्ट प्लस इज एम आर प्लस प्लस ऑब्जेक्ट प्लस पॅसिव्ह मध्ये काय होईल तर ऑब्जेक्ट आधी इज एम आर प्लस बी प्लस व्ही3 आणि बाय प्लस सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट जे आहे ते लास्टला जाणार आहे. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये जी आहे तर ही अशा प्रकारची रचना आपल्याला लक्षात येईल. आता त्याच पद्धतीने सिंपल पास्ट मधलं एक साधं वाक्य आपण पाहूया आणि नंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर सिंपल पास्ट मध्ये कशी आहे वाक्याची रचना. आता आपण एक वाक्य पाहिले जीविकाचं वाक्य. तर बघा आता सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, हे जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट मधलं आहे. आता सिंपल पास्ट मधलं हे झालं कसलं, ऍक्टिव्ह. आणि आता आपल्याला एवढं काय करायचं आहे, पॅसिव्ह करायचं आहे. आता त्याच्यामध्ये पॅसिव्ह वाक्य आहे तर आपण पॅसिव्हचं कशी रचना केली जाते तर त्याच्यामध्ये बघूयात आपण. ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, प्लस बाय प्लस सब्जेक्ट, राईट. तर बघा आता ह्याच्यामध्ये बघा पुन्हा एकदा
V2 जे आहे म्हणजे पूर्ण भूतकाळातलं पास्ट टेन्स सॉरी सिंपल भूतकाळामधला पास्ट टेन्स इथे वापरला जाणार आहे आणि इथं पास्ट टेन्स वापरल्यानंतर मग वॉज वेअर आणि रिपीट थर्ड फॉर्मेट वापरलं जात आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवू त्यावेळेस आपल्याला सिंपल पास्ट मधलं वाक्य पॅसिव्ह मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं किंवा काय त्याला वापरायचं हे आपल्याला लक्षात येऊ शकतं किंवा आपण लक्षात आणू शकतो. आणि सब्जेक्ट मात्र सब्जेक्ट आणि बाय या दोन्ही गोष्टी लास्टला येतात किंवा राहतात. म्हणजे फक्त मेन महत्वाचा जो आहे तो काय आहे तो हा गाभा आहे. म्हणजे काय त्याच्यामध्ये टूबीची रूप आणि थर्ड फॉर्म टूबीचे रूप आणि थर्ड फॉर्म जे आहे ते कुठं वापरलं जाते हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे हे अशा प्रकारचे जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट मधलं वाक्य आणि हे काही काहीच आपल्याला प्रत्येक काळावाईज किंवा प्रत्येक वाक्यवाईज जाण्याची काहीच गरज नाही. त्याच्यामध्ये जर 4 ते 5 समजा टोटल काळ जे आहे टेन्सेस जे आहे 12 आहे रीती वगैरे ते चालू पूर्ण अपूर्ण पूर्ण तर मग या 12 काळांपैकी साधारणपणे जर आपण 6 ते 8 काळांचं जर वाक्य जर आपण लक्षात ठेवलं म्हणजे तरी सुद्धा आपल्याला जमण्यासारखं आहे पुष्कळ आहे आणि करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणतः बघा हे जे वाक्य आहे ते हे वाक्य कुठलं आहे जीविका इन्स्पेक्टेड सिंपल पास्ट आहे. हा सिंपल काय आहे पास्ट आहे म्हणजे सोपं वाक्य दिलेलं त्यांनी जास्त काय अवघड वाक्य दिलेलं नाही. मग सिंपल पास्ट असेल सिंपल फ्युचर असेल सिंपल प्रेझेंट असेल हे जर 3-4 वाक्य जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला हा ऍक्टिव्ह व्हायचा प्रश्न पॅसिव्ह व्हायचा प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने निकाली काढता येऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे पुन्हा आता तसंच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच पण आहे. तर मग आता आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच कडे जाऊया. तर 15वा जो प्रश्न आहे चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द गिवन सेंटेन्स. आता इथं त्यांनी काय केलेलं आहे तर तुम्ही काय करा तर करेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे बरोबर अचूक प्रत्यक्ष कथन कुठलं आहे. मग आता आपल्याला काय काय माहिती असलं पाहिजे बघा त्याच्यामध्ये आपल्याला आता मी हे मुद्दे तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये बघा आता हे एवढे मुद्दे महत्वाचे असणं गरजेचं आहे. बघा आता तिथं जर डायरेक्ट मध्ये जर इज आलं बघा हे अतिशय महत्वाचं आहे ते तुम्हाला लवकर सापडणार नाही. इज वॉज जर डायरेक्ट मध्ये जर इज आलं तर तुम्ही इनडायरेक्ट मध्ये वॉज वापरा. जर डायरेक्ट मध्ये गो आलं तर इनडायरेक्ट मध्ये यू हॅव टू यूज वेन. येस पास्ट टेन्स तिथे आपल्याला वापरावं लागेल. जर प्रोनाउन्सचा जर विचार करायला गेलो आपल्याला आयच्या ऐवजी ही सी वापरावं लागेल. आय आहे त्याच्याऐवजी तुम्हाला ही सी वापरावं लागेल. त्याच्यानंतर पुढं आणखी पुढं जर गेलं तर वी त्याच्याऐवजी दे वी त्याच्याऐवजी काय वापरावं लागेल दे. त्याच्यानंतर यूच्या ऐवजी यू त्याच्याऐवजी तुम्ही घेऊ शकता आय विल ही सी दे. आय विल ही सी आणि दे अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता. आणखीन जर महत्वाचं जर गेलं काही गोष्टी पाहिल्या तर गेलं टुडे टुडे ह्या शब्दासाठी तुम्ही घेऊ शकताय दॅट डे टुडे साठी पर्टिक्युलर डे त्याच्यासाठी दॅट डे घेऊ शकताय. नाऊ साठी तुम्ही दे घ्यावं लागेल तुम्हाला. म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला डायरेक्ट स्पीच मध्ये जर नाव आलं तर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करत असताना देन घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर दीज दोज टू नाईट दॅट नाईट हे अशा गोष्टी आपल्याला वापराव्या लागतात. टुमॉरो साठी द नेक्स्ट डे वापरावं लागेल तुम्हाला. टुमॉरो साठी द नेक्स्ट डे हे तुम्हाला वापरावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कम साठी गो वापरावं लागेल. त्यानंतर येस्टरडे साठी द डे बिफोर
येस्टरडे साठी तुम्हाला वापरावं लागेल द डे बिफोर. अशा गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. ह्या जर मोजक्या एक 10-20 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच जे आहे ते आपल्याला लक्षात येईल किंवा ओळखणं आपल्याला अतिशय सोपं जाईल ते ओळखणं. तर या ठिकाणी ज्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचच्या ज्या बाबी आहेत आपण महत्वाच्या बाबी प्रकर्षाने दिलेल्या आहेत. तर मग आता आपण त्याचं उत्तर बघूया. रमेश सेड टू उमेश, आय कॅनॉट हेल्प यू ऍट दिस टाइम. आय कॅन्ट हेल्प यू. आता बघा, मग आता पहिल्यांदा आपल्याला चुका शोधायच्या. चुका शोधणं एक महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला जरी उत्तर लवकर कळालं नाही तर चुका लक्षात आल्या पाहिजे. मग आता चुका काय आहे तिथं ही डायरेक्ट स्पीच मध्ये सेड टू आहे आणि त्याच्यानंतर इथं सुद्धा सेड टू आहे आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये सेड टू कधीच वापरलं जात नाही. सेड टू इथं काय टोल्ड येईल, इथं काय आस्क्ड येईल. सेड टू कधीही वापरलेलं जात नाही. म्हणून ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात ठेवायची किंवा तुम्ही नोट डाऊन करू शकता. यू शुड नॉट यूज सेड टू इन इनडायरेक्ट स्पीच. मग आता रमेश टोल्ड उमेश दॅट ही कुड नॉट हेल्प हिम ऍट दॅट टाइम. त्यानंतर रमेश टोल्ड उमेश दॅट ही कुड नॉट हेल्प हिम ऍट धिस टाइम. आता बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं धिस टाइम, धिसच्या ऐवजी तिथे काय वापरलं जाईल? धिसच्या ऐवजी दॅट वापरलं जाईल. मग आता तिथं धिस वापरलेलं आहे म्हणून 15व्याचं जे उत्तर आहे तर 15व्याचं उत्तर जे आहे हे डायरेक्ट स्पीच मधलं म्हणजे वाक्यच आहे असं, आय कॅनॉट हेल्प यू ऍट दिस टाइम. मग 15व्याचं जे समजा ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ऍट दॅट टाइम हे इथं काय महत्वाचं आहे. आणि ह्या पहिल्या वाक्यामध्ये आणि तिसऱ्या वाक्यामध्ये इथं सुद्धा काय केलेलं आहे त्यांनी ऍट दिस टाइम केलेलं. मग हे सेम आहे, हे सेम इथं असल्यामुळं पर्याय क्रमांक तिसरा जो आहे तो चुकीचा आहे. आणि ह्याचं जे उत्तर आहे रमेश टोल्ड उमेश दॅट ही कुड नॉट हेल्प हिम ऍट दॅट टाइम. त्यावेळेस मात्र रमेश रमेशने सांगितलं उमेशला की ही कुड नॉट हेल्प हिम ऍट दॅट टाइम. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या पुन्हा एकदा व्हॉकॅब्युलरी पुन्हा एकदा लिस्टिंग या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. आणि जर आपण लिस्टिंग केलं, व्हॉकॅब्युलरी जंत्री केली, यादी केली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून गरजेचं आहे. आता सुद्धा जर आपण ह्या गोष्टी थोड्या रिवाइज केल्या तर आपल्याला निश्चित डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच ठोकताना आता मला शब्द लक्षात येईल साधारणपणे स्पेलिंग मेमोरायझेशन किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो काय गेस्टिमेट म्हणजे अंदाजे जर ठोकताळा जर आपण ठोकताळ्यानुसार ही वाक्य तयार करून जाऊ शकतो किंवा हे ठोकताळे अंदाजे लक्षात घेऊ शकतो तर आपल्याला हे प्रश्न अतिशय सोपे असतात किंवा अतिशय आपल्याला चांगल्या पद्धतीने हे प्रश्न सोडवता येऊ शकतात. अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवू शकतो. तर उद्याच्या तासिकेमध्ये आपण हे 16व्यापासून पुढचे प्रश्न किंवा आरंभची आता लेटेस्ट झालेली परीक्षा जी आहे तर त्याची सुद्धा थोडस रिवाइज करूया. आणि तुम्ही निश्चितपणे आपल्याला आपण सांगितलेल्या तासिकेची ज्या पद्धतीने तयारी आपल्याला करता येईल अजूनही 20-22 दिवसांमध्ये त्याला चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट रिवाइज करता येऊ शकते. फक्त आपण त्या पद्धतीचं प्लॅनिंग या ठिकाणी केलं पाहिजे. पुन्हा एकदा मी तेच वाक्य रिपीट करतो, पहिलं ते वाक्य नॉलेज इज फ्री, वी हॅव टू पे अटेन्शन. जर तुम्ही लक्ष दिलं आणि लक्षपूर्वक जाणीवपूर्वक जर तुम्ही ध्यानाने मनाने चिंतनाने जर तुम्ही ह्या गोष्टींमध्ये गेला तर आपल्याला अशी कुठली गोष्ट नाही. अशा पद्धतीने आजची तासिका आपण संपूया. ओके.